आज आणली मेथी, करूया मेथीचे पराठे. फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझं नाव आहे वंदना आहे. सो मी आज करत आहे मेथीचे पराठे. मेथी व्यवस्थित निसून घेतलेली आहे आणि त्याला आता बारीक चॉप करत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्याला साईडला ठेवणार आहे. त्यानंतर पराठे करण्यासाठी जे कणिक लागतं ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी चण्याचं पीठ टाकत आहे. तुम्ही त्याच्यासोबत तांदळाचंही पीठ टाकू शकता त्याला क्रिस्पीनेस येण्यासाठी. माझ्याकडे होतं मी नाही टाकलं. आणि इथे मी ठेचा बनवत आहे लसूण आणि मिरचीचा. त्याला बारीक असं ठेचा करून झाल्यानंतर ते पण मी मिक्स करणार आहे नंतर. त्याआधी मी इथे मिक्स करत आहे हळद, थोडंसं लाल तिखट पावडर, जिरा पावडर आणि धनिया पावडर आणि वरून मी थोडंसं ओवा भुरभुरलेला आहे. ते झाल्यानंतर मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि नंतर मी कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे ज्याच्यामध्ये स्मेल येण्यासाठी, त्याचा स्वाद राहण्यासाठी. त्याने अजून खूप छान टेस्टी लागतात. मस्त तुम्ही ट्राय करू शकता. मी ट्राय केलेलं आहे. आणि वरून चवीसाठी मी मीठ वापर केलेला आहे. हे बघा, मी इथं आता व्यवस्थितपणे भिजवलेली आपली जी मेथी होती ती त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. सो तुम्ही बघू शकता गोळा करत आहे मी, म्हणजे कणकेचा गोळा बनवत आहे मी इथे. सो 10 मिनटासाठी हा कणकेचा गोळा मी रेस्टसाठी ठेवलेला आहे. 10 मिनटासाठी ठेवून नंतर मी त्याचा एक छोटूसा गोळा घेतलेला आहे पराठा तयार करण्यासाठी. सो तुम्ही बघू शकताय. आणि इथे माझा मस्तपैकी गोल चंद्राकारासारखा हा पराठा रेडी झालेला आहे. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुपाचाही वापर करू शकता किंवा तुम्ही जर बटर लवर असाल तर तुम्ही बटरही यूज करू शकता. सो दोन्ही साईडला त्याला क्रिस्पीनेस चांगलं खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि तो भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता कसा गोल्डन कलर आलेला आहे. आणि त्याला तुम्ही सर्व करू शकता अचार, दही आणि सॉससोबत. सो थँक्यू वॉचिंग. लव यू. आणि असंच प्रेम करत राहा.